गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू आवर अनादर डे अनादर व्लॉग. सो आज मी आवरून आता चालली आहे. शंकर महाराजांचा समाधी सोहळा आहे आज. सो मी आणि निर्जरा चाललो तिकडे, तुम्हाला दाखवतेच. आणि मग त्यानंतर आपण डायरेक्टली कॉलेजला जाणार आहोत. सो या स्टे ट्यून. गाईज फायनली निर्जराला पिक केलं आहे. आता आम्ही जाणार आहे एका लोकेशनवर. तिकडे जाऊन होप सो तिकडे असेल, बघूया आपण. गाईज आम्ही एकदम परफेक्ट लोकेशनवर आलो. आम्ही जिथे आलो तिथेच पालखी आहे. आता आम्ही शूट करणार आहे. तर खूप चांगलं दर्शन झालं. चांगल्या प्रकारे आम्हाला कंटेंट शूट करायला जागा पण भेटली, कारण की आम्ही एवढं सकाळ सकाळ आलो आणि फर्स्ट डेस्टिनेशनवर आलो. त्याच्यामुळे जास्ती गर्दी नाही आणि पालखी स्लो होती, लाईक थांबलेली वगैरे होती. आम्ही आता कंटेंट काढला. आता आम्ही पेट पूजा करणार आहे, लाईक चहा किंवा काहीतरी पिणार आहे. चहाच काहीतरी नाही. आणि मग आम्ही आपापल्या कॉलेजला जाणार आहे. A few moments later. यो गाईज फायनली घरी आली. आता मी घरी आली इन द सेन्स की आता मला परत कॉलेजला जायचं आहे. बॅग घ्यायला आली होती. आमचं दर्शन खूप भारी झालं गाईज. लाईक तिथे थांबली होती ना पालखी, त्यामुळे शूट पण नीट करता आलं. अँड मजा आली एकदम. सकाळ सकाळ ब्लेस्ड मॉर्निंग झाली. आता मी जाणार आहे कॉलेजला. तिला सोडलं, आम्ही कॉफी पिली आणि मग आलो घरी. सो आता आपण भेटूया कॉलेजला जाऊन. बाय गाईज. काय फायदा कॉलेजला येऊन, ना आमचे लेक्चर्स होत ना आमची गँग येत. आम्ही दोघीच येऊन बसलो इकडे आणि काय करतोय काही नाही. प्रांजली पण नाही येणार आज. मी आणि संस्कृती येऊन बसलो कॉलेजला. पार्किंग मध्ये बसून बर्फाचा गोळा खातोय आम्ही. माझं झालं खाऊन. आणि आता मग आम्ही जाणार आहे घरी. एवढा स्ट्रगल करून आमचं एक लेक्चर तरी झालं नशिबाने. इकॉनॉमिक्स आमचं क्लास टीचरचं. अपना भाई आया है, भाई अपना एनसीसी वाला भाई है ये. अभी हम तीसरे भाई को मिलने जाने वाले हैं. भाई मेरे लिए फूल लेके आया. फूल दिखता है. अभी हम जाएंगे तीसरे भाई को लेने, मतलब मिलने जाएंगे. गाईज सकाळची माकड परत आली आहे. हा आमचा भाऊ नंबर 3. अँड वी आर नाव गोइंग समवेअर. पुढे चाललो आपण. लेकिन जाना किधर? ए तूच पार्टी दे. चल ना बसा. ये आता काय पेट्रोल चेक करते. मी नाही देणार माझ्या गाडीतलं पेट्रोल. हवा पेट्रोल चेक करते. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. यशस्वीरित्या मी तिच्या गाडीला किक मारली आणि पहिल्या किक मध्ये गाडी माझ्याकडून सुरू झाली आणि गाडी आत नेली. फायनली मला असं काहीतरी करायला जमलं. क्या बात है सर, क्या बात है सर. मी चाललोय मॅकडॉनल्ड्सला, कारण आमची मम्मी आम्हाला पार्टी देणार. आमच्या सोबत नाही. हिने कान केलं इकडे. आपण नाही घाबरत. आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, आपण कुणालाच नाही घाबरत. मॅकडॉनल्ड्सला येऊन लोक झोपतात. आम्ही ऑर्डर देऊन आलो आणि लोक एसी मध्ये झोपायला लागले. माझं डोळं खोलून अगं आर्या उठ. गाईज अनफॉर्च्युनेटली व्हेज खायला लागतंय आज आम्हाला. मॅगडीला येऊन 99 रुपये व्हेजसाठी दिलेत आम्ही. ह्याच्यामध्ये आमचा चिकन शॉर्मा यायचा 2. लय दिवस नाही खाल्ला भाई मी. असंच खायचं. जाऊ दे. किती पैसे उडवायचे माहितीये का? खायची आणि आजारी पडायची. आणि खाली टाकून द्यायची तुझ्या गॅलरीत. कोणाला कळू नाही म्हणून. माय गाईज आर गोईंग. बाय बाय बाय. 5 hours later. गाईज तुम्हाला माहिती का, आता आमच्या इथे पाऊस पडत होता आणि आता मम्मीने माझ्या पावसात खूप मोठा स्ट्रगल केला. ती लिटरली 6 किलो कांदे, कितीतरी किलो बटाटे आणि भेंडी एवढं सगळं घेऊन आले 2 व्हीलरवर पावसात. बिचारी माझी मम्मी. आणि मग आता मी पिते आहे कॉफी माझ्या ॲस्थेटिक कपमध्ये, कारण की मी सकाळी कॉफी पिली नव्हती. म्हणजे पिली होती पण आता मला परत प्यायची आहे. मी काय करू, आज कोणाची मॅच पण नाही आहे. किती बोर दिवस असतो जेव्हा माझ्या टीमची मॅच नसते.
काय करू संध्याकाळी?